नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। ती आहे कोटक बँकेकडून मित्रांनो जागा निघालेल्या आहेत। या ठिकाणी ज्या जागा निघालेल्या आहेत त्या आहेत रिलेशनशिप मॅनेजर। या ठिकाणी हाऊसिंग जे सेल्स डिपार्टमेंट असतं, तर या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत। तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही राहत असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज हा करू शकणार आहात। तर मॅनेजरची पोस्ट आहे, सेल्स डिपार्टमेंट आहे। तर या ठिकाणी तुम्हाला जॉब रोल काय असणार आहे, तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सेल्स असणार आहेत। त्याचबरोबर मार्केटिंग स्किल्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जे काही बँकेचे क्रेडिट कार्ड असतात ते तुम्हाला या ठिकाणी सेल करायचे आहेत। त्याचबरोबर तुम्हाला टीमला तुमच्या या ठिकाणी ट्रेनिंग प्रोव्हाइड करायची आहे। तर हे पूर्ण नॉलेज तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। जर का तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला या ठिकाणी अधिक प्राधान्य दिलं जाणार आहे। जर नसेल, तुम्ही फ्रेशर असाल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता, कारण या ठिकाणी तुम्हाला पूर्ण 3 महिन्याचं या ठिकाणी ट्रेनिंग दिलं जाणार आहे। सॅलरीचा जर विचार केला तर 30,000 पर मंथ तुम्हाला या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे। हळूहळू तुमचा जो एक्सपिरियन्स या ठिकाणी वाढतोय तो तुम्हाला या ठिकाणी सॅलरी ही 70,000 पर्यंत दिली जाणार आहे। या ठिकाणी क्वालिफिकेशन काय लागणार आहे, जर का तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल किंवा तुमच्याकडे MBA डिग्री असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज हा करू शकणार आहात। तर चांगली पोस्ट आहे, खूप चांगली अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळत आहे, तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तर पूर्ण डिटेल माहिती आता स्टेप बाय स्टेप स्क्रीनवर पाहूयात। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता कोटक बँकेअंतर्गत ह्या जागा निघालेल्या आहेत। रिलेशनशिप मॅनेजमेंट हाऊसिंग फायनान्स सेल्स या पदासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत। ऑल ओव्हर महाराष्ट्र या जागा भरल्या जाणार आहेत। मित्रांनो, या ठिकाणी ही जी पोस्ट बघू शकता सेल्स रिलेटेड या ठिकाणी पोस्ट आहे। तर आता तुम्ही विचार करत असाल की हे फील्ड वर्क तुम्हाला असणार आहे का, तर हे फील्ड वर्क नसणार आहे। तुम्हाला ऑफिसमध्ये बसूनच या ठिकाणी तुम्हाला जॉब असणार आहे, पण सेल्स रिलेटेड या ठिकाणी तुम्हाला जॉब असणार आहे। हाऊसिंग फायनान्स सेल्स ही पोस्ट आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एक्झॅक्टली काम काय असणार आहे, जॉब रोल काय असणार आहे, तर तुम्हाला एकूणच सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला मार्केटिंग करायची आहे, सेल्स या ठिकाणी सेल करायचे आहेत। त्याचबरोबर टीम लीडरचं तुम्हाला या ठिकाणी काम असणार आहे। त्याचबरोबर लोन डिपार्टमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काम असणार आहे। त्याचबरोबर क्रेडिट कार्ड्स वगैरे जे काही असतात बँकेचे ते तुम्हाला या ठिकाणी सेल करायचे आहेत मित्रांनो। तर हे अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी काम असणार आहे। त्याचबरोबर टीमला तुमच्या ट्रेनिंग तुम्हाला प्रोव्हाइड करायची आहे। एकूणच या ठिकाणी तुम्हाला मॅनेजरचं या ठिकाणी पद असणार आहे। तुम्ही बघू शकता रिलेशनशिप मॅनेजरचं हे पद आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी शिकवल्या जाणार आहेत। तुम्हाला या ठिकाणी 3 महिन्याचं याचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे। तर खरंच खूप चांगली पोस्ट आहे, तर नक्कीच या ठिकाणी अर्ज करायचा आहे। तर आता या ठिकाणी आपण बघणार आहोत की कोण कोण या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात। बघू शकता क्वालिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे। जर का तुम्ही ग्रॅज्युएट असाल किंवा तुम्ही MBA केलेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज हा करू शकणार आहात। एक्सपिरियन्स स्किल्स त्यांनी सांगितलेले आहेत। कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट स्किल्स जर तुमच्याकडे असतील, सेल्स रिलेटेड काही नॉलेज असेल, तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य साहजिकच दिलं जाणार आहे। पण जर तुमच्याकडे कोणत्याही गोष्टीचा एक्सपिरियन्स नाहीये, फ्रेशर्स आहात तुम्ही, तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय हे करू शकणार आहात। त्यांना सुद्धा या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अप्लाय कसं करायचं, तर अप्लाय नाव वरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपल्या नावावरती क्लिक केल्यावर तुम्हाला अशा प्रकारचा एक इंटरफेस ओपन झालेला दिसेल, ज्यामध्ये तुमचा ईमेल ID तुम्हाला मेन्शन करायचा आहे। त्यानंतर आय ऍग्री वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही जो ईमेल ID मेन्शन केलेला आहे त्या ईमेल ID वरती तुम्हाला एक व्हेरिफिकेशन कोड येतो, तो कोड या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचा आहे आणि तो व्हेरीफाय करायचा आहे। जो रिझ्यूमे आहे तो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, ऍड्रेस, त्याचबरोबर तुमचे पर्सनल काही डिटेल्स आहेत, जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, हे तुम्हाला या ठिकाणी डिटेल्स मेन्शन करायचे आहेत। तर पूर्ण ह्या स्टेप वाईज तुम्हाला त्या ठिकाणी हे सगळे डिटेल्स मेन्शन करायचे आहेत मित्रांनो। तर अशा सोप्या पद्धतीने या ठिकाणी फॉर्म फिलअप करायचा आहे। तुम्हाला फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे ती आहे 10 एप्रिल। 10 एप्रिलच्या आत तुम्हाला या ठिकाणी अर्ज हा सादर करायचा आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। फॉर्म कसा भरायचा हे देखील तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच विचारा। त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर ही व्हिडिओ शेअर करा।
तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह. धन्यवाद.